मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित कविता क्रमांक 5 प्रकाश यात्री या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. अ. फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. उत्तर. फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. आ. आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. उत्तर. ताठ उभारू आम्ही आमुच्या पायावरती खडे. ई. एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. उत्तर. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. प्रश्न दुसरा. कवितेतील खालील ओळींचे अर्थ लिहा. अ. बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे. उत्तर. आम्ही मुले प्रकाशाच्या मार्गाने चालणारी आहोत. आम्ही नवीन स्वप्ने पाहून उज्ज्वल भविष्य घडवू. आ. कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. उत्तर. आम्ही फुलांच्या कळ्यांसारखे आनंदाने हसत खेळत जीवन जगू. ई. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. उत्तर. अज्ञान, दुःख व वाईट गोष्टी दूर करून सर्वांना ज्ञान व चांगुलपणाच्या मार्गावर नेऊ. ई. घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे. उत्तर. सर्व बांधवांना सोबत घेऊन उत्साहाने एकट्याचा आणि प्रगतीचा संदेश देऊ. प्रश्न तिसरा. कवितेच्या आधारे खालील कृती करा. अ. कवीचे नाव. उत्तर. कल्याण इनामदार. आ. कवितेचे नाव. उत्तर. प्रकाश यात्री. ई. कवितेचा विषय. उत्तर. प्रकाशाच्या मार्गाने चालत नवे विचार, एकता आणि प्रगतीचा संदेश देणारी मुले.
पुढचा प्रश्न आहे, कवितेतील शब्दांचे अर्थ. स्वर आवाज, धरा पृथ्वी, बांधव भाऊ, तेजोमय उज्ज्वल. उ कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर, आपण चांगले विचार ठेवून एकत्र राहून अंधारातून प्रकाशाकडे जावे आणि समाजासाठी चांगले कार्य करावे. प्रश्न चौथा, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. उत्तर, नवे हवे, झुलू फुलू, कडे खडे, पाने गाणे, वारा नारा. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.